झी 24 तास एक पाऊल पुढे। उद्धवराज यांच्या मिलनाची, नव्या युतीची, उद्धव आणि राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य या दोघा बंधूंना एकत्र आणण्याचे पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। उद्धव ठाकरे यांनीही त्याबाबतचे संकेत देऊन या प्रक्रियेला सुरुवात केल्याचं नमूद केलंय। झी 24 तासचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी चंदूमामा वैद्यांशी केलेली ही खास बातचीत। उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात दिलेला आहे। त्यांनी जी त्यांची भूमिका आहे ती सामनामधून व्यक्त केलेली आहे। निश्चितच त्यांचे मामा चंदूमामा वैद्य यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे किंवा आनंदाची बातमी आहे। आपल्यासोबत चंदूमामा वैद्य आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। चंदूमामा, उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात किंवा तशा पद्धतीची सकारात्मक पाऊल उचललं गेलेलं आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, माझी पहिली प्रतिक्रिया एकच आहे की मी साहेबांच्या निधनानंतर जे तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की ह्या दोघांना एकत्र आणण्यात मला यश दे, त्याचं एक थोडा सकारात्मक किरण मला आजच्या उद्धवच्या मुलाखतीत दिसला। उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न झालेले आहेत, राज ठाकरे यांच्याकडून असे प्रयत्न होतील यासाठी तुम्ही कसा पुढाकार घेणार? पुढाकार म्हणजे आमच्याकडे नेहमी काही ना काही फंक्शन असतात, त्यावेळेस दोघं एकत्र मी बोलवतो। पण दुर्दैवाने साहेबांच्या निधनानंतर 1-2-3 महिने मी सगळे रद्द केलेले आहेत। पण आता कालांतराने 1-2 फंक्शन माझ्या घरी नक्की होतील, त्यावेळेस दोघं एकत्र येतील आणि आनंदी वातावरणात ह्या गोष्टीला जर आपण मी स्पर्श केला तर नक्कीच त्याला सकारात्मक भूमिका मिळेल। फक्त एकच आहे की ह्याच्यामध्ये जी पूर्वीची जी किलमिश आहेत, जी काही घडलेल्या घटना आहेत, त्या दोन्ही कुटुंब विसरतील। आणि मी मगाशी सांगितलं की शेवटी दूर का झाले ह्याची कारणं शोधण्यापेक्षा एकत्र येऊन काय मार्ग निघेल याकरता सगळे प्रयत्न करतील। आपण बघू शकाल ठाकरे कुटुंबियांमधले चंदूमामा वैद्य यांनी सांगितलेलं आहे की ज्या भूतकाळात घटना घडल्या त्या विसरून नव्याने यामध्ये कसा मार्ग निघेल यासाठी आणि हे दोन भाऊ कसे एकत्र येतील यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आगरेसह दिनेश दुखंडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।